बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नुकताच बारामती या ठिकाणी अभ्यास दौरा संपन्न झाला असून या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट योगायोग की घडवून आणलेला योग याबाबत बाळापूर विधानसभा मतदारसंघात घडामोडींना चांगलाच जोर वाढला आहे। नुकताच बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तथा संचालक मंडळ यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेटी देऊन त्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी त्याची माहिती घेतली। हे करत असतानाच बारामती या ठिकाणी गेले असता त्यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट झाली। यावेळी अजित पवार यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस करून अनेक बाबींवर मार्गदर्शन केले। यावेळी माननीय अजित पवार यांनी बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती संचालक मंडळासाठी आपला वेळ राखून ठेवला होता। त्यामुळे हा योगायोग की घडवून आणलेला योगायोग, कारण बऱ्याच दिवसांपासून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख असलेले संदीपदादा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच अजितदादा पवार यांच्या गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून बाळापूर विधानसभा मतदारसंघात सुरू होत्या। त्यातच यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी अजितदादा पवार यांच्याकडे संदीपदादा पवार यांना उमेदवारी देण्याबाबत गळ घातल्याची चर्चा सध्या बाळापूर मतदारसंघात रंगत असून येणाऱ्या काळात बाळापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व जनता कार्यकर्ते उत्सुक असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे। या दौऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख सेवकराम तातोड, उपसभापती काँग्रेस नेते राजेश राऊत, बाजार समितीचे संचालक शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख संदीपदादा पाटील, विधानसभा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे ज्ञानेश्वर माळी, नितीन गव्हाणकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, कैलास घोंगे, गजानन वझिरे, संजय कराळे, राजू वैराळे, रवींद्र मुरुमकर, धनंजय दांदळे, सचिव कैलास नावकर यांची देखील उपस्थिती होती। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।